10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख आहे। हॉल तिकीटवर केल्या गेलेल्या जात प्रवर्गाच्या उल्लेखानंतर शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षकांकडून बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये 10वी-12वीची परीक्षा सुरू होणार आहे। यंदा परीक्षा काहीशा लवकर सुरू होत आहेत आणि आता हॉल तिकीट मिळवण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे आणि आता हॉल तिकीटवरती विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख दिसून आलाय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, याआधी असा प्रकार कधी घडला नव्हता। यंदाच्या वर्षी जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यामागचं नेमकं कारण काय? प्रज्ञा, 10वी-12वी बोर्डाच्या जे हॉल तिकीट आहेत ते वितरित करायला सुरुवात झाली। 12वी बोर्डाचे हॉल तिकीट वितरित करतायत। 10वीचे सोमवारपासून वितरित केले जातील आणि या हॉल तिकीटमध्ये काही चेंजेस बोर्डाकडून करण्यात आले आहेत, ज्यामध्ये विशेष करून ज्याच्याकडे लक्ष वेधलं जातंय ते म्हणजे कास्ट कॅटेगरीचा जो क्रकान आहे। कास्ट कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्याची म्हणजे जातीचा प्रवर्ग त्या हॉल तिकीटवर दिलेला आहे। आतापर्यंत आपण हॉल तिकीट बघायचो, सेंटर दिलं जायचं, सीट नंबर, नाव, आईचं नाव आणि सिटी अशा प्रकारे आणि सेंटर क्रमांक अशा प्रकारे हे सगळं हॉल तिकीट असायचं। मात्र आता या कास्ट कॅटेगरीचा जो रकाना दिलेला आहे त्यावर शिक्षण तज्ज्ञ असतील, शिक्षक असतील, हे प्रश्नचिन्ह उपस्थित करत. त्यांचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्याची जात हॉल तिकीटवर का दिली जाते? फक्त विद्यार्थी परीक्षेला जातो, त्याचा सीट क्रमांक असतो, तर मग जातीचा उल्लेख त्या ठिकाणी का करायचा? त्यावर बोर्डाकडनं सुद्धा काही प्रतिक्रिया येतात। बोर्डाच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्याला म्हणजे शाळा सोडून जाताना किंवा कॉलेज सोडून जाताना जो दाखला दिला जातो, टीसी दिली जाते, त्या टीसीवर जात चुकू नये। त्यामुळे आधीच हॉल तिकीटवर जर जात दिली तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना आपली जात शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये काय नोंदवली आहे हे कळेल, त्यासाठी आपण अशा प्रकारे कास्ट कॅटेगरीचा उल्लेख हॉल तिकीटवर केल्याचं बोर्डाकडनं सांगण्यात येत आहे। ठीक आहे वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर हॉल तिकिटावर पहिल्यांदाच जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि यावरून आता बोर्डाच्या निर्णयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षकांकडून बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आणि बोर्डाकडून असं सांगितलं जात आहे की शाळा संपल्यानंतर कॉलेजमध्ये जाताना किंवा पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या कॉलेजमध्ये जात असताना जे टीसी दिलं जातं, लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट दिलं जातं, त्याच्यावरती जात प्रवर्गाचा उल्लेख चुकीचा होऊ नये यासाठी आधीच आपण हॉल तिकीटवरती जात प्रवर्ग दिल्याचं बोर्डाकडून सांगितलं जातं। ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार। पहिल्यांदाच बोर्डाच्या हॉल तिकीटवरती जात प्रवर्गाचा उल्लेख केला जातोय, अर्थात बोर्डानं स्पष्टीकरण दिलंय, पण तुम्ही कसं पाहता याकडे? मला असं वाटतं की परीक्षेमध्ये आपण विद्यार्थ्याची पूर्ण ओळख लपवण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे विद्यार्थी जिथं नंबर त्याचं स्टिकर लावतो, ते स्टिकर सुद्धा आपण झाकून टाकतो की जेणेकरून त्या परीक्षकाला पेपर तपासणाऱ्याला ते समजू नये म्हणून। आणि असं असताना तुम्ही विद्यार्थ्याची जात त्या हॉल तिकीटवर लिहिता, याच्यामध्ये अनेक गैरव्यवहार होऊ शकतात की वर्गावरचा सुपरवायझर आणि त्या विद्यार्थ्याची जात कॅटेगरी जर एकच असेल तर त्याचा तो बायस त्याच्याबद्दलचा होऊ शकतो किंवा त्याचा हेतू मला समजून नाही राहिला की मुळातच हॉल तिकीट हे फक्त परीक्षेच्या दिवसांपुरतं 15 दिवसापूर्वीचं रेकॉर्ड आहे। तर अशा वेळी त्याच्यावर जात प्रवर्ग टाकण्याचं कारण काय? तुमचा दाखला आहे किंबहुना वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र आहेत, जात पडताळणीसारख्या प्रक्रिया आहेत। तर असं असताना विनाकारण महाराष्ट्रामध्ये आधीच जातींचं वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार घडत असताना अशा प्रकारच्या गोष्टी बोर्डाने नाही करायला पाहिजे असं मला वाटतं। सर, बोर्डाने असं सांगितलं की टीसी किंवा एलसी वरती जात प्रवर्गाचा उल्लेख चुकू नये म्हणून आधीच आम्ही हॉल तिकीटवर दिलाय, पण हे स्पष्टीकरण फार त्रोटक नाही वाटत? वाटतं ना की मुळातच दाखला चुकायचं काय कारण आहे? म्हणजे दाखला जर प्रत्येक वेळी तपासून दिला जातो तर त्या शाळांना त्यासाठी जबाबदार धरतंय ज्यांच्याकडून चुकेल ते। आपण जात पडताळणीची एक मोठी यंत्रणा निर्माण केलेली आहे आणि हॉल तिकीट हे इतकं तात्कालिक आहे की ते फक्त परीक्षेपुरतंच आहे ना। म्हणजे 15 दिवसापूर्वीचं जे रेकॉर्ड आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही एक कशासाठी करता? फार तर तुम्ही SSC बोर्डाचं जे प्रमाणपत्र दिलं जातं किंवा मार्कशीट दिलं जातं त्याच्यावर समजा केलं असतं तर किमान समजण्यासारखं होतं की ते डॉक्युमेंट विद्यार्थी जपून ठेवणार आहेत। हॉल तिकीट हे फक्त परीक्षेच्या 15 दिवसापूर्वीचं पुरतं असताना तिथे त्याचा उल्लेख करण्याचं कारण काय? आणि विद्यार्थ्याची आयडेंटिटी तुम्ही ओपन का करताय? म्हणजे जिथे तुम्ही एकीकडे नंबर झाकण्यासाठी स्टिकर सिस्टीम वापरता की जेणेकरून विद्यार्थ्याचा साधा नंबर सुद्धा त्या परीक्षकाला कळायला नाही पाहिजे आणि त्याच हॉलमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्याची जात मात्र त्या सुपरवायझरला कळेल, हा काय प्रकार आहे? म्हणजे ही विसंगती लक्षात येत नसेल का?
सर, जसं तुम्ही म्हणालात की 15 दिवस आधी फक्त हॉल तिकीट येतं आणि अवघ्या काही दिवसांवरती या परीक्षा येऊन ठेपलेल्या आहेत. हा जात प्रवर्गाचा रकाना रद्द करण्यासाठी किंवा हॉल तिकीट पुन्हा नव्याने देण्याची प्रक्रिया या दिवसांमध्ये होऊ शकते जर त्या सगळ्याचा पाठपुरावा केला तर? जसं तुम्ही नंबर झाकण्यासाठी जसे स्टिकर वापरतात तशा पद्धतीचं स्टिकर लावण्याचे शाळांना आदेश देऊ शकतो बोर्ड की तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना अजून ते हॉल तिकीट द्यायचे कारण अजून प्रॅक्टिकल परीक्षा वगैरे सुरू व्हायच्या तर तुम्ही त्याच्यावर स्टिकर चिकटून ही गोष्ट करू शकता. परंतु हे सल्ले देणारे कोण असतात मला मोठी उत्सुकता आहे की या प्रकारच्या गोष्टी कशासाठी सरकार वादात करतं. मागे सुद्धा 2 रंगाचे गणवेश असंच वादामध्ये सापडले होते. तर जात ही महाराष्ट्रामध्ये इतकी संवेदनशील गोष्ट बनलेली असताना अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी सरकारनं खूप विचार करून करायला पाहिजेत असं मला वाटतं. खरंय, शालेय शिक्षण घेत असताना जात या गोष्टीपासून ती मुलं दूर असतात. अशा पद्धतीनं हॉल तिकीटवरती उल्लेख करून बोर्ड नेमकं काय साधू इच्छित आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे. सर, आपले मनापासून आभार. आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.